सर्व विद्यार्थी मित्रांचं आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती हार्दिक स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आता जो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपली आलेली आहे, तुम्ही बघितली आहे. आता ग्रीव्हन्स पिरियड उद्यापासून सुरू होईल. हा ग्रीव्हन्स काय भानगड आहे? ह्याच्यामध्ये कुणी काय करायचं आहे? याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत. तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की ग्रीव्हन्स पिरियड किंवा हा जो ग्रीव्हन्स टाईम आहे किंवा ग्रीव्हन्सेस हे काय आहे? तर जनरली आपण फॉर्म भरला आणि फॉर्म भरला आणि तो एफ-सीनं कन्फर्म केला आणि त्या कन्फर्म झालेल्या फॉर्मच्या बेसिसवरती आता मेरिट लिस्ट आलेली आहे. परंतु असं होऊ शकतं की काही गडबडीनं तुमच्याकडे त्यावेळेस डॉक्युमेंट नव्हते किंवा काही चुका राहून गेल्या आणि त्या एफ-सीकडनं पण कंटिन्यू झालेल्या आहेत, असंही होऊ शकतं. त्याच्यानंतर असं झालं की तुमच्याकडे आता डॉक्युमेंट उपलब्ध झालेले आहेत. त्यावेळेस गडबडीमध्ये शेवटची डेट आहे, आपल्याला फॉर्म शेवटी भरता येईल का नाही भरता येईल म्हणून या घाईमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी असं की डॉक्युमेंट नाही आलं तर मग ती स्कीम सोडून दिली. जसं की टी-एफ-डब्ल्यू-एस असेल, ई-डब्ल्यू-एस असेल किंवा कॅटेगरीचं पण बऱ्याच जणांचं असं आहे की त्यांनी त्यांचं मग एफ-सीनं काय केलं, कन्फर्म करताना त्यांना ओपन कन्व्हर्ट केलं. त्यांची कॅटेगरी आहे, कॅटेगरी स्टुडंटची कॅटेगरी तीच आहे, परंतु ॲडमिशनसाठी कॅटेगरी ओपन केली गेलेली आहे, कारण तुम्ही ते डॉक्युमेंट जोडलं नसल्यामुळे. आणि मग त्या विद्यार्थ्यांच्याकडे आत्ता नॉन क्रिमिनल आलेलं आहे. अशा कंडिशनमध्ये त्या विद्यार्थ्यांनी उद्यापासनं तुमच्या अर्जात बदल करायला सुरुवात होणार आहे. आपल्याला 21 ते 23 या तारखांदरम्यान आपल्याला आपला ग्रीव्हन्सेस टाकून आपल्या अर्जातल्या चुका दुरुस्त करायच्या आहेत. आता सगळ्यांना माहिती आहे, आपण 2 प्रकारे अर्ज भरले होते, ई स्क्रुटिनीने आणि फिजिकल स्क्रुटिनीने. दोघांसाठी वेगवेगळ्या प्रोसेस असणार आहेत. आता आपण ई स्क्रुटिनीचं बघूया, थोडक्यात बघू, नंतर पुढे आपण डिटेल समजून घेणारच आहोत की तुम्ही काय करायचं आहे, ग्रीव्हन्स राईज करायचा आहे, ग्रीव्हन्स टाकायचा आहे. तुम्हाला जिथं रिक्वायर्ड वाटतं तिथं ग्रीव्हन्सचे टाईप आहेत, त्यातलं सुटेबल टाईप तुम्हाला सिलेक्ट करायला लागेल आणि मग तुम्हाला तुमचा ग्रीव्हन्स तुमच्या लॉगिनमधून टाकायला लागेल. त्याच्यानंतर काय होईल, जर तुमचा ग्रीव्हन्स अप्रूव्ह झाला तर तुमचा फॉर्म रिटर्न पाठवला जाईल, अनलॉक केला जाईल आणि मग तुम्ही काय करू शकाल, तिथं रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड करू शकाल, हवे ते करेक्शन्स करू शकणार आणि मग तुम्ही पुन्हा आपला फॉर्म सबमिट करू शकाल. त्याच्यानंतर तुमचा ग्रीव्हन्स ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट होईल आणि रिजेक्ट झाला तर त्याला कारण सांगतील, ॲक्सेप्ट झाला तर तुमच्या फॉर्ममध्ये काय होईल, मग तो बदल होईल आणि नवीन रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट तुमच्या अकाउंटमध्ये जनरेट होईल. इतकी सिंपल ही स्टेज आहे. फिजिकल स्क्रुटिनीवाल्या कॅन्डिडेटला काय करायचं आहे, तुम्ही जिथे फॉर्म कन्फर्म केला होता तिथं तुम्ही काय करायचं आहे, जायचं आहे. त्यांना सांगायचं की आम्ही तुमच्याकडे फॉर्म कन्फर्म केला होता, मला हे बदल करायचे आहेत, माझ्याकडे त्यावेळेस डॉक्युमेंट नव्हतं, आता डॉक्युमेंट आलेलं आहे किंवा ह्या गोष्टीत मला करेक्शन करायचं आहे. एफ-सी तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करेल, बघेल की तुम्ही जो सुचवताय तो बदल सिस्टीमसाठी सुटेबल आहे का किंवा नियमात तो बसतोय का, आणि तुमचे जर नियमात बसत असेल तर तुमचा ग्रीव्हन्स जो स्वीकारला जाईल, तुम्हाला नवीन रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट लगेच प्रिंट करून दिल्या जाईल. इतकी सिंपल गोष्ट आहे या दोन्हींसाठी तुमच्या. आता आपण जरा बघूया की ई स्क्रुटिनीवाल्यांनी मग ते कसं काय, तुम्ही म्हणताय की ग्रीव्हन्स राईज करायचा किंवा ग्रीव्हन्स सबमिट करायचा, तर मग ते काय भानगड आहे? तर हे बघा, हे असा तुमचा डॅशबोर्ड असेल, हा मागच्या वर्षीचा आहे, या वर्षीचा माझ्याकडे नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर इथं तुमची जी आहे रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट जनरेट होते व्हर्जन वाईज. तर आणि इथं खाली आहे, तुम्हाला ऑप्शन दिला जाईल की सबमिट ग्रीव्हन्सेस टू एफ-सी आफ्टर कन्फर्मेशन. असं तुम्हाला ऑप्शन इथं ओपन होईल उद्यापासून आणि मग तुम्ही काय करू शकाल, ग्रीव्हन्स देऊ शकाल. याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर विंडो होईल. इथं तुम्हाला ग्रीव्हन्सचा टाईप सिलेक्ट करायचा आहे. ग्रीव्हन्सबाबत थोडीशी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची की तुम्ही काय करू इच्छिता आणि कसल्या टाईपचा ग्रीव्हन्स आहे, आणि त्याला डॉक्युमेंट जे आहे त्याचं ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आणि सबमिट ग्रीव्हन्स म्हणायचं. नंतर तुमचा ग्रीव्हन्स क्यूमध्ये दिसेल. त्याच्यानंतर ग्रीव्हन्स एकतर रिजेक्ट होईल किंवा ॲक्सेप्ट होईल. ॲक्सेप्ट झाल्यानंतर तो पुढे सांगतोय की युअर फॉर्म इज अनलॉक्ड, अपलोड युअर डॉक्युमेंट नाऊ, आणि तुमचा फॉर्म आता अनलॉक करण्यात आलेला आहे. तुमच्या सगळ्या स्टेजेस तुमच्यासाठी ओपन करण्यात आहेत. आता तुम्ही हवे त्या स्टेजेसमध्ये चेंजेस करा. म्हणजे समजा आपल्याला टी-एफ-डब्ल्यू नसेल, आता टी-एफ-डब्ल्यूच्या स्टेजला जा, तिथं टी-एफ-डब्ल्यू येस म्हणा, परत पुढे येस करत पुढे या. डॉक्युमेंटला तुम्हाला विचारेल टी-एफ-डब्ल्यूसाठी इन्कम सर्टिफिकेट अपलोड करा, इन्कम सर्टिफिकेट अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा. परत तुमचा फॉर्म डॅशबोर्डवर चालला जाईल, दिसेल तुमचा फॉर्म स्क्रुटिनीसाठी गेलेला आहे आणि ते स्क्रुटिनी तुमची एकदा अप्रूव्ह झाली, एकदा ती तुम्हाला नवीन रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट आपण जे या स्क्रीनवर बघितली ती इथं नवीन जनरेट होईल. त्याच्यामध्ये तुमचं टी-एफ-डब्ल्यू-एस आलेलं असेल ते चेक करून घ्यायचं, आपलं आलेलं आहे. जसं ई-डब्ल्यू-एस आलेलं आहे, कॅटेगरी ॲडमिशनची कॅटेगरी, तुमची जी कॅन्डिडेटची कॅटेगरी तीच ॲडमिशनची पण कॅटेगरी दिसत आहे. म्हणजे आता आपला फॉर्म आपला जो आहे ग्रीव्हन्स ॲक्सेप्ट झालेला आहे, याप्रमाणे तुम्हाला डॅशबोर्डवरती पाहायला मिळेल. चला
हे बघा आता फिजिकल स्क्रुटिनीचं आपण ऑलरेडी त्याबद्दल बोललेलोच आहोत. तुम्हाला जे बदल करायचे आहे ते सगळे डॉक्युमेंट त्याला लागणारे घेऊन तुम्ही सरळ तुमच्या एफ-सीला जायचं. जिथं तुम्ही एफ-सीमध्ये फॉर्म कन्फर्म केला होता त्यांची मागची जी रिसिप्ट आहे त्यांनी दिलेली शिक्का मारून ती घेऊन जायची सोबत. ती त्यांना सबमिट करायची आहे आणि नवीन जे तुम्ही आणलेले डॉक्युमेंट त्यांना द्यायचे आहेत. म्हणजे ते तुमचे डॉक्युमेंट बघतील, सुधारणा करण्यायोग्य आहे का बघतील, त्याची एलिजिबिलिटी बघतील आणि मग तुम्हाला ते सांगतील की तुम्ही ठीक आहे, तुमच्या ह्या अर्जामध्ये हा बदल केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते नवीन प्रिंट देतील. ती प्रिंटमध्ये बघून घ्या. तुमचं जे पहिलं नव्हतं ते आता दिसतंय का? जसं की आपण बघितलं की तुमचं जर कॅटेगरी नसेल पहिली, स्टुडंटची कॅटेगरी दिसते, परंतु ॲडमिशनसाठी कॅटेगरी ओपन दिसत होती. आता तुमची कॅटेगरी दिसते का? तुम्ही डॉक्युमेंट दिल्यामुळे. TFWS तुमचं नव्हतं, आता येस दिसतंय का? EWS तुमच्याकडे नव्हतं सर्टिफिकेट, आता सर्टिफिकेट आलं, आता EWSला येस दिसतंय का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्यायच्यात, ज्या गोष्टीतला तुम्ही तिथे गेलेला आहात याच्यासाठी बदल करण्यासाठी. आता आपल्या सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात इच्छा हे आहे, शंका आहे, की आता अर्जात तर काय बदल शक्य आहे का? तर अर्जात जसे आपण वर डिस्कस केले, तसे अर्जामध्ये बदल करण्याची शेवटची संधी असते. कारण एकदा फायनल मेरिट लिस्ट झाली, की त्याच्यानंतर मग आपलं काही जरी झालं, डॉक्युमेंट आलं तरी त्याचा उपयोग नाही, मार्क वाढले तरी त्याचा काही उपयोग नाही. तर तुम्हाला हे फक्त तुम्हाला म्हणजे या ज्या गोष्टी आहेत फॉर्ममध्ये करेक्शनच्या, जसं मी आपण बोललो, मार्क जर वाढले तर त्याच्यासाठी थोडीशी अवधी आहे. फायनल मेरिट लिस्ट लागायच्या अगोदर तुम्ही देऊ शकता. परंतु अर्जामध्ये जे बदल आहेत तुम्हाला, जसं आपण बोललो की TFWS ॲड करायचं, EWS ॲड करायचं, कॅटेगरी आपली कन्वर्ट केली होती, त्यांनी कन्फर्म करताना ओपन केली होती डॉक्युमेंट नसल्यामुळे. डॉक्युमेंट माझ्याकडे आहे आत्ता. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होतं की काही इन्फॉर्मेशन चुकली आहे आणि ती तशीच एफ-सीकडनं अप्रूव्ह झाली. तर तुम्ही एफ-सीला कळवा. एफ-सीने ॲक्सेप्ट केली, ठीक आहे. पण त्याचा जर ॲडमिशन सिस्टमवर काही परिणाम होणार नसेल, तर ते कदाचित नाकारूही शकतात. तर तुम्ही एकदा ते चेक करून घ्या, की हा बदल तुम्ही जो सूचित करतात तो ओके आहे का? हां, एखाद्याच्या फॉर्मनी तुम्ही ई-स्क्रुटिनीनं फॉर्म भरलाय, परंतु तिथं फिजिकल स्क्रुटिनी दिसतंय, परंतु तुम्हाला ग्रीव्हन्स टाकायला बटन अवेलेबल आहे, तर मग काही काळजी करायची गरज नाही. पण ते दिसत असलं तुमच्या फॉर्ममध्ये तर त्याला इग्नोर करा. परंतु जर तुम्ही ई-स्क्रुटिनीनं फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आणि तुम्हाला तर ग्रीव्हन्सचं बटन दिसत नाही आणि तिकडे फिजिकल स्क्रुटिनी दिसते, तर मग तुम्ही ग्रीव्हन्स राईज करू शकता किंवा त्यांना बोलू शकता त्याच्या सिस्टम ॲनालिसिसला किंवा त्यांचे जे फोन नंबर देईल त्यांना कॉन्टॅक्ट करायला लागेल तुम्हाला, की असा-असा प्रॉब्लेम आहे. काही विद्यार्थ्यांचा मला असं वाटलं होतं, मागच्या वर्षीसुद्धा काही विद्यार्थी असं म्हणत होते, परंतु मला वाटतं ग्रीव्हन्सचं बटन त्यांना येतं. मागच्या वर्षी सेम प्रॉब्लेम होता. याही वर्षी मला वाटतं एक जणांनी कमेंट केलेली आहे. परंतु तसे काही चिंता करायची गरज नाही. जर तुम्हाला ग्रीव्हन्स टाकता येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही आणि जर तुमचा काही अर्जामध्ये प्रॉब्लेम नसेल तर काही याची गरज नाही आहे. तुमचं नाव ऑलरेडी मेरिट लिस्टमध्ये आलेलं आहे. फायनल मेरिट लिस्टमध्ये पण येणार आहे. काही चिंता करायची गरज नाही. या व्हिडिओमध्ये थांबू इथं. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी जरा माहिती गॅदर करतोय, की आपण मेरिट लिस्टचं ॲनालिसिस करूया, की मागच्या वर्षी किती विद्यार्थी, SC किती विद्यार्थी होते, NT किती विद्यार्थी होते, यावर्षी किती आहेत आणि म्हणजे त्याचा उपयोग तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हे बघाल, कट ऑफ बघाल, त्यावेळेस तुम्हाला अंदाज येईल. समजा एखाद्या कॅटेगरीचे विद्यार्थी मागच्या वर्षी खूप जास्त होते, यावर्षी कमी असेल, तर मागचे कट ऑफ किती बघणार तो, म्हणजे त्याच्यात फरक पडणार. तर तो तुम्हाला अजून जर मागच्या वर्षी इतके असतील तर मग आणि मुलांचा ट्रेंड तोच असेल, तर मग कट ऑफ जवळ तोच असू शकतो. तर या गोष्टीचा तुम्हाला विचार करण्याचा, अभ्यास करण्याचा महत्त्वाचा फायदा होईल. तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.